आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र। याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे। भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ इथं शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं। शंकरपट पाहण्यासाठी अनेक ठिकाणांहून लोक आले होते। महाकुंभातील पवित्र स्नानाची अनुभूती देणारं भंडारा शहरातील बहिरंगेश्वर मंदिर खातरोड इथं माजी खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून प्रयागराज कुंभमेळ्यातून पवित्र जल आणून टँकरमध्ये घालण्यात आलं आणि याच टँकरच्या माध्यमातून नागरिक आणि भक्तांच्या अंगावर शिंपडण्यात आलं। या ठिकाणी पवित्र स्नान करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षकांच्या पथकानं नुकतंच तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदीवरील तामसवाडी वाळू घाटावर धडक कारवाई केली। यात 3,44,55,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या जप्तीच्या कारवाईत 11 टिप्पर, 1 ट्रॅक्टर आणि 1 ट्रॉलीचा समावेश होता। इयत्ता 10वीचा इंग्रजीचा पेपर परीक्षा केंद्रातून मोबाईलवर फोटो काढून व्हायरल करण्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर जवळच्या बारवा येथील एका केंद्रावर घडला। सुदैवानं पेपर व्हायरल झाला नाही। या प्रकरणात लाखांदूरचे गट शिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे यांच्या तक्रारीवरून 3 जणांविरोधात दिघोरी मोठी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सहजराम कोरोटे यांनी काँग्रेस पक्षत्याग करत शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत देवरी इथं आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात प्रवेश केला। आमगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणारं ग्राम सीतेपार तर डुग्गीपार पोलीस ठाण्याअंतर्गत डुंडाफाटा पांढरी इथं नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी 9 किलो 867 ग्राम गांजा जप्त केला असून 4 एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। छत्तीसगड राज्यातून गोंदिया जिल्ह्यातील देवरी राष्ट्रीय महामार्गावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाला आणला जात असल्याच्या माहितीच्या आधारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 रायपूर नागपूर मार्गावरील भरेगाव गावाजवळ नाकाबंदी करण्यात आली। यात एकूण 46,33,400 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे। गोंदिया तालुका मुख्यालयी असलेली फुलचूर ग्रामपंचायत लवकरच आता नगर पंचायत होणार असून तसं परिपत्रक फुलचूर ग्रामपंचायतीला मिळालं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून फुलचूर वाशी यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रयत्न करीत असून त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे। 2002 ला निघालेल्या शासन परिपत्रकानुसार तालुका मुख्यालयी असलेल्या ग्रामपंचायतीचा विकास करण्याच्या उद्देशानं नगर पंचायत करण्याचं परिपत्र जिल्हाधिकाऱ्यांना मिळालं। गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड इथं नव्यानं बांधण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचं लोकार्पण गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं असून या लोकार्पण सोहळ्यात अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले हे देखील उपस्थित होते। प्रयागराज या ठिकाणी महाकुंभ त्रिवेणी संगम इथं स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देशातील कोट्यावधी भाविक स्नान करण्यासाठी जात होते। मात्र जे लोक प्रयागराज या ठिकाणी गंगा स्नान करण्यासाठी जाऊ शकत नाही अशा भक्तांसाठी गोंदिया येथील शिवधाम या ठिकाणी शिवरात्री निमित्त प्रयागराज येथून त्रिवेणी संगमच्या नदीचं 1 टँकर पाणी आणण्यात आलं आणि महाशिवरात्री निमित्त भाविकांनी शिवधाम या ठिकाणी शंकर पिंडीचं दर्शन घेण्यासाठी भाविक आले असता या भाविकांनी यावेळी प्रयागराज येथून आणण्यात आलेल्या संगमातील पाण्यानं स्नान केलं। त्यामुळे जे लोक प्रयागराज या ठिकाणी जाऊ शकले नाही अशा लोकांनी या स्नान करण्याचा आस्वाद घेतला। आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र।